रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय। हवामान खात्याकडून नगर जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा। नागरिकांना दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचं आवाहन। संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेमध्ये पुन्हा शिरलं गड नदीच्या पुराचं पाणी। मुसळधार पावसाचा संगमेश्वरमधील जनजीवनावरती परिणाम। कोकणाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं प्रशासन सज्ज। खबरदारी म्हणून बोटी आणि इतर साहित्याचं रायगडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात। रत्नागिरीमधील गुहागरमधील नवानगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या रहिवाशांच्या घरामध्ये शिरलं पाणी। रात्री भरतीच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यास कुटुंबियांचं स्थलांतर करणार। पंढरपूर शहराला पावसानं झोडपलं तर शहराच्या बाहेरच्या उपनगरामध्ये मात्र उन्हाच्या झळा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मार्लेश्वर धबधब्यावरती जाण्यास पर्यटकांना बंदी। धबधब्याचं रौद्र रूप धारण केल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। सिंधुदुर्गमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात रौद्र रूप। आंबोली घाटात ठिकठिकाणी धबधबे ओसंडून वाहत असल्याचं चित्र। नांदेडमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली। यावेळी 25 जेसीबीनं जरांगेंवरती पुष्पवृष्टी। रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची उपस्थिती। शहीद प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावरती मोरगाव भाकरे गावामध्ये लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये जंजाळ यांना वीरमरण। महाराष्ट्रामध्ये नीट पेपर लीक प्रकरणामध्ये कारवाई। सीबीआयकडून लातूरमध्ये एका व्यक्तीला अटक। नीटमध्ये मार्क्स वाढवण्याच्या नावाखाली परीक्षार्थींकडून पैसे घेतल्याचा आरोप। नाशिकमध्ये उबेरच्या गाडीमध्ये सापडला लाखो रुपयांचा गांजा। गांजानं भरलेली इर्टिका गाडी ही मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात। बीडच्या बार्शी रोडवरती बायपासच्या जवळ भीषण अपघात। पावसात रस्ता दिसला नसल्यानं 4 वाहनांचा विचित्र अपघात। अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी। महाडमध्ये उन्मत्त रेड्याचा हैदोस। रेड्यानं 7 ते 8 जणांना उडवल्याची माहिती। यामध्ये 3 जण गंभीर जखमी। एबीपी माझाच्या बातमीनंतर पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद। काल व्हीआयपी दर्शनामुळे दर्शन रांगेत गोरगरिबांना 14 तासांहून अधिक वेळ उभं राहावं लागलं होतं। चांदोबाचा लिंब येथे माऊली महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण। मोठ्या उत्साहात हजारो वारकरी रिंगणामध्ये सहभागी। रिक्त जागांचं कारण देत हिंगोलीचे मेडिकल कॉलेज सुरू करण्यास आयुर्विज्ञान आयोगाचा नकार। हिंगोलीमधील राज्यातील इतर 7 वैद्यकीय महाविद्यालयातही प्रवेश नाकारले। निर्णयाच्या विरोधात अपील केलं जाणार। येवल्याच्या राजापूर ममदापूर वनक्षेत्रामध्ये हरणांचा मुक्त संचार। हिरवळीवरती हरणांचा कळप मुक्त संचार करत असल्याचं चित्र। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन सुद्धा